कसले उपचार आहेत? काय काय उपचार आहेत? तुम्ही आमच्यापेक्षा मोठा आहे, पण तुमचे जे अनुभव आहेत ना, शेतीला तर एक नंबर. बरोबर आहे. सेंद्रिय खत बरोबर. आणि बागात फळावळ ह्याला एक नंबरचं गोमूत्र चालतं. आणि एका किती बघू नंतर मी आणेन. हा नंतर आता काय मी गेले 15 लिटर पाण्याला 200 मिली जर गोमूत्र झालं तर एक नंबरची फवारणी आणि एक नंबरचं फळ तयार होतं. त्यासाठी म्हणतो तुम्ही. हा, कुठल्याही पिकाला तुम्ही कशाला वापरलं? आम्ही आता डाळिंबीला वापरलंय, कलिंगड्याला वापरलंय, बर पुन्हा मिरचीला वापरतोय, भेंडीला हाय. हो सगळं फवारणी वरनच फवारताय का खालून पण सोडताय? ना लिक्विड ह्याच्यात लिक्विड मधनं सोडतो आम्ही. लिक्विड म्हणून सोडताय का? हा. बरं बरं. आणि फवारायचं म्हणजे त्या औषधात टाकून औषधात फवारायचं? टाकून फवारायचं. बरं बरं. जास्त करून लिक्विड मधनं एक नंबर होते. मग तुमच्या लहान मुलाला पोचते ना त्याला. वैयक्तिक शरीरासाठी कधी उपयोग केला नाही त्याचा? शरीराला काय गोमूत्र दररोज सकाळपर्यंत घेते ती. तुम्ही घेताय का? मी काय ना आमची घरची घेते. तुम्ही काय घेत नाही मामा? आम्ही पहिल्यापासून त्याची घेतलं नाही. सवय लावा लागते. उग्र वास येतो जरा सुरुवात. पण घरच्या नाही बाबा. काय होय गोमूत्र घेतल्यावर काय होतंय? तुम्हाला सांगतो जगात राहू दे कसं खड्ड्यात गेलं सगळं माझं सांगतो. बाकी एक तर आता मी पहिलं म्हणजे गोमूत्र घ्यायच्या आधी सांगतो, छाती अशी भरल्यासारखं वाटायचं, उगा अंगात आळस पण आल्यासारखं वाटायचं. आणि आम्ही जातीने पहिलवान माणसं, खरं सांगायचं जे आहे ती सत्य. काय झालं, कोरोना झाला, सगळं झालं, पण छाती खोकला पिकला. पण आपल्या गावात म्हणजे आपल्या घरी पण आहे त्या गाया बिया. असं धरलंय ती गोमूत्र हाय असं जसं जेवढा भेटेल तेवढा असं केलं ना, कप पडायचा छातीतला, कप पडायचा. परत लघवी पण साप होती, तुम्हाला माहितीसाठी. लघवी पण इतकी साप होते ना, विचार सुद्धा करणार. हे झालं. दुसरी गोष्ट, शरीरात आपल्या काय जे जीवजंतू म्हणजे काय कीटक असतात, काय गोष्टी नसतात शरीरात, ते तुम्ही आतलं काय फाडून बघत. पण इतका फरक पडतो त्याचा. भूक तर मला काय लागणार, 1-1.5 भाकरी खाल्ली की झालं बोंबल्यानं बसायचं. पण आता 2-2 रट्टावून हाणले तर काय वाटतं, अजून पाहिजे. खरं लय फरक आहे त्याचं, लय फरक आहे, लय फरक आहे. फ्रेश पण तेवढंच होते, लय फ्रेश. आळसच येत नाही. आता आम्ही जातो, मी आहे पुण्यात काय तिथं बांधायला, तिथं मग शिळी बांधायला म्हणलं तर जा बाबा रूम माणूस उभा राहिला नाही जागा. इकडे शेळी बांधणार कुठं? बसायचं असतं इकडे. एवढं का लागलं बसाई काय असते. कधी माणसात गेल्याशिवाय कळत नसतं काय जीवन असतं ते. असं घरात चुलून म्हणून म्हणलं की नाही जमत काय. मामा तुम्हाला काय अनुभव आलाय? आता तुम्ही कुठे शिकला? मागाशी तुम्ही म्हणला बॅरल मध्ये किंवा स्लरी करून वापरते किंवा फवारण्याला. हे अनुभव कधी कुठं शिकला तुम्ही? कधी नाही. आता तुमचं शिकायला असं ऐकूनच आम्ही. काय कुठल्या दुकानदाराला किंवा ह्याला काय नाही. आम्ही डाळिंबीची बाग लावली होती. डाळिंबीची बाग लावल्यानंतर त्या टायमाला मग ते आमचं ठरलं पोरग बघायचं. तुम्ही बाग धरल्यावर सोडलेलं का कसं? बाग धरल्यावर सोडलो. बर. मग साईज काय घेतलं का नाही? अहो साईज एक नंबर आणि कलर एक नंबर. चकाकी स्वच्छ मध्ये असते एकदम. स्वच्छ न कुठला पुन्हा फवारायलाच लागत नाही. आम्ही देशीच मिळत नव्हतं, आम्ही जर्शीच लोक असेल सांगत होतो बॅरल मध्ये ते साठवत जाऊन ते आणून आमच्याच दर्शन होते. मग तुम्ही त्यावेळी जर्शी ज्यावेळी होता, जर्शी तुम्ही काय होते की बर धरत असताल तुम्ही? हा नाही तेव्हा धरत होती. ती अनुभव आल्यानंतर धरायला लागलो. तुम्हाला सांगितलं असणार. चांगलं जर्सी कधीपासून केली मामा? जर्श्या आता बघा 6 वर्ष झाली. बर. जर्श्या 6 वर्ष झाली की. पण जर्शीचं 6 वर्षापासून रुपयाचं उत्पन्न नाही. मग रुपयाचं उत्पन्न नसताना डोक्यात कसं? मुलाला विचारा येईल. हे तुमचा मुलगा आहे काय? कोणाला आहे? किती नंबरचा मुलगा आहे? 2 नंबरला. जर्सी करून किती वर्ष झालं? जर्सी माझ्याकडे मी 2000 सालाला 2000 सालाला 2 गाया घेतल्या होत्या. कोणत्या? जर्श्या. तुम्हीच घेतल्या? मी स्वतः. हा. मग माझा व्यवसाय मी मोटर रिवार्डिंग करतो. बर. ते करत मला शेती नव्हती. 1-2 एकर शेत होतं बिगर पाण्याचं. मग असं मग ती मोटर रिवार्डिंग करत आपले सगळे शेतकरी माहिती, प्रत्येक शेतकऱ्याला अनुभव आपलं मी चालायचं. 2000 सालाला मग मी 2 गाया घेतल्या डेअरीवाल्याकडे. बर. डेअरीवाल्यानं पैसे देतो घ्या म्हणून. ते 2 गाया घेतल्या, पण त्या 2 गायाला पैसे डेअरीतनं फिटलं नाही.
हे आपल्या देशी गाय घ्यायला कोण म्हणते का पैसे देतो घ्या 2 गाया? काय म्हणत नाही ते. हो. काय त्याला अनुभव नाही त्यांचा. हा तुम्ही तर जाणता येईल माणूस देशी होत्या माझ्याकडे पहिल्यापासून देशी गाय होत्या. या आता जर्सी घेतल्या तेव्हा पण माझ्याकडे 2-3 गाय होत्या. होत्या. हा. देशी गाय होती पहिल्यापासून, आमच्या वडिलापासून देशी गाय होती. मग तुम्हाला ते अनुभव आल्यावर परत काढल्या काय गाया तुम्ही विकल्या? नाही तेवढेच 1-2च ठेवले होत्या. हा परत मागच्या 5-6 वर्षाखाली एक गायचं असं रातचं उठायला जाऊन पॅकाट गेलं हा ते जर्सीचं. जर्सी. हा कोब्यावरनं. बाबा ना आपल्या रानात आहे बर बर. उजावर असं रात्री 2-3 वाजता उठून बघितलं होतं तरी होते. हा पुन्हा 4 वाजता गाय बसलेली बघतोय तर हा. उठते कुठं हा. पॅकाटच गेलं. ती गायच मी परत बंद केला का व्यवसाय? नाही बंद नाही, ती एक होती मग स्टॉप ठेवूया म्हणलेली. बर. हा मग हे आमचा ही मुलगा एक आणायचा व्यापाऱ्याकडे. तेव्हा 10वी झालती ना माझी. बर. तेव्हा 10वी झाल्यानंतर मग काय हा. देशी गायच काय गोड वाटी नव्हतं. गाय तेव्हा होते 2 गाय होती. त्याला कोणाच बघून केले मामा पोरान? काय आता त्यालाच माहित. कोणाच बघून केलं रे? माझ्या मनानच केलं. तुझ्या मनान? असं तुला जर्सी करताना काय वाटलं होतं? कोणाच काय बघितलं होतं? काय सुद्धा नाही. हा असं गोटी लय मोठं लय भारी आहे. हा. हीच लोकांचं ऐकून माझं एवढं मिळतंय, मला एवढं राहतंय. हा. मग गेलं. ऐकायचं त्या डेअरीवर जाऊन आणि ती करायचं. बर. आणि व्यापाऱ्याने खड्ड्यात डेअरीवाल्याने बी सहकार्य करायचं. हा. मेली तरी बी चालते पण घे असू दे काय असतं. तो कधी विचार केला का आपली पांढरी देशी गाय खरं जी महत्वाची गाय आहे तिला घे कोण, मी माग उभारतो, मी पैसे देतो असं म्हणतोय का कोण? चुकून सुद्धा नाही. हा? चुकून सुद्धा कोण नाही. हिचं उत्पन्न काय आहे? हे पैसे कशावर देणार? हा? ह्या गायचं उत्पन्न काय आहे? हा. ही पैसे कशावर देणार? हा. काय ह्या दिवशी गायचं असं होतं. डिमांड कुठं राहिले. हा. मला तेलात नाही तांब्या घरात मग आता तुम्ही केल्या होत्या गाया मध्ये गॅप पडला, मग परत पोरान केल्या. मग तुम्ही किती वेळा सांगितलेला करू नको त्यात काय नाही म्हणून? 6 वर्ष झालं सांगतोय. 6 वर्ष झालं. बर. आणत जाऊ नको करू नका, आमच्या परबाऱ्याच करतो. तुमच्या परबारेच करते. मग तुम्हाला कधी वाटलं नाही ह्याला कोणातरी गळ्यात घालावं, सांगायला, समजवायला? शान बऱ्याच लोकांना सांगितलं. बर. किती लोकांना सांगितलं अंदाज? जवळ 100 लोक सांगितलं. कुठल्या गावातल्या? गावातल्या पुन्हा बाहेर पै पाहुण्याला हा सांगायचं, समजावून सांगा त्यात काय नाही हा. राहत नाही. पाहुणं तर सांगायलापासून मी 2-4 पाहुणं तोडले. पाहुणं तोडलं का बरं तोडलं? तो हे जर्सी आमच्या घरात तुम्ही काय वाकून बघता आमचं बघून घे. हे तुला कळलं? चांगलं सांगणारी माणसं मी जर्सीमुळे तोडली, हे कळलंय तुला? म्हणून आपण खरंय का मामा? त्यालाच माहित आता. लागतं ते बेकार खरं. अहो एवढं हुशार, एवढं शान आहे, जाणीव पण झाली त्याला जर्सीमुळे. जाणीव पाहुणं साहेब तोडलं. या वर्षी झाली. हा. जाणीव याच वर्षी झाली. कधी झाली जाणीव खरं की माझ्याकडनं हे चुकलंय आणि माणसं तुटले ती? अहो आणू नको म्हणलं. या असं कोणत्या गोष्टीमुळे तू शाना झाला? कोण भेटलं तुला? कोण सांगितलं? व्यापाऱ्याकडे आणल्या गया तर नाही, ह्याला आम्ही कावतो म्हणून ह्यानं दुसऱ्या दारात 4-8 दिवस बांधायचे, आम्हाला खोटं सांगायचं. त्या व्यापाऱ्या नंबरच नाही, हेच नाही, बरं सांगा. 10 गाया साहेब आणून बांधलेला आहे त्या नाही. हं. ते घरातला माणूस कोणीही घरी नसताना पुढचं लोकेशन टाकून मग गाय उतरत होतो. कारण का गाय उतरून घेत नव्हते. घरातले देखत कोणाही देखत आणू द्या, गाय उतरून घेत नव्हती. हं. पुढं गाडीवर ये जा आपण, पुढचं लोकेशन बघायचं. हं. घरात कोण नसले तर पाडीसा डमडमवाल्याला सांगायचं गाय उतराय, पाडीसा इथं हालायचं. हं. एकदा बांधल्यावर कुठनं आणले, काय आणले, तासभर शिवाय देतील पण शांत होतं ही विषय. पण घरात जर असले मग नाही त्या डमडमवाल्या तिथंच उतरून तुझा माघारी माझ मी आणतो बघा घरातली जिकडे गेलं. कसं चाललंय ते. मामा धाडस करून कारभार लय चांगला केलाय त्यानं. लय मोठा केलाय, लय चुकीचा झालाय. चुकीचं झालाय ते झालाय, त्याला जाणीव झालीये आता. मला झाले जाणीव. आणि आता ती चांगल्या कामात सुद्धा लय मोठं धाडस करून काम करते बघा आता. अहो चांगलं केल्यावर अजून पण मदत करते ती माणसं. हा. चांगलं केलं हो, एकाला 4ला 6 हाताला 2 हाताला फरक आहे त्यांना. आता हे जर वाईट दिसायला लय सांगितलेलं ऐकत नाही म्हणून ती 6 हे आमचं 6 हात लांब आहे. 6 हात आहे तुमचं लांब, ते 2 पोराचं. हो त्यांचं 4 आणि माझं 2, 6 हात आमचं लांब आहे. हा. म्हणजे हे आमचं ऐकत आहे म्हणून. आणि जरा लाज वाटली आमचं पाहिजे का ऐकत नाही? आहे.
आमचं कधी वाटली लाज? 6 हात आणि लाज वाटली दिवाळीपासून. कोण भेटलं होतं पाडवा त्यावेळेला? 6 महिने. कोणत्या गोष्टीमुळे लाज वाटायला सुरुवात झाली तुला? 1 लाख ते 4 गाया 3 गाया सौदा झाला 4,10,000. सरासरी 1,35,000 न पट्टी पडली. गाया आणल्या महिन्यानं गाया येल्या रुटीन लागले. एक मास्टर दूध गाठले एका दिवशी 3 गायला गुचिर ताप झाला. 17,000 रुपये मेडिकल आणलं ऐन पाडव्या दिवशी, पाडव्या सणा दिवशी. चेअरमन कोण 10,000 रुपये घेतलेलं सणाला कपडे घ्यायचे म्हणून. डॉक्टर आला ह्या 2-2:30च्या दरम्यान. डॉक्टरनं गाय चेक केले. गाय डॉक्टर म्हणला 3 गायला गुचिर ताप आहे. 17,000 सरासरी 3 गुरांना मेडिकल जाते. सण राहिला तिथंच. आणि मम्मी म्हणते पप्पाला तात्या पैसे देतो म्हणलाय सणाला. तात्याच पैसे मेडिकलात. म्हणजे ते डॉक्टर आणि मेडिकल खाऊ सुद्धा देत नाही. नाही तर आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा बँकेत ठेवून पैसे दवाखान्यात गेल्या वर्षी लोकांना संसार करायचा आपण किती दिवस करायचा. मामा जर्सी त्याने किती वर झालं केलाय? आता बघा 2016 छावणी हा 6 वर्ष. मग 2017-18 केलाय, 19ला अंदाज 16ला हो. बर. आतापर्यंत कधी गेलता का ते सांग तुम्ही कुठे फिरायला? मग त्या 100 पाहुण्याला सांगितलं होतं ह्याला जर्सी बंद कर म्हणून. मग ह्याच्या सोबत ह्याला घेऊन कधी गेलता का त्या पाहुण्या घरी? पाहुण्याशींच्या घरी ना असं तुमच्यासारखं दारात आणलं का ताट फेक जेवायला बसलं ताट फेकून पळून जाय. खरंय का? सांगायला ते घराबाहेर पडलं अजून खरंय का? पळतोय. बंद झालंय ना ते? बंद आहे ना आता सध्या रोग दोघं ती दोघं भाव मी बसलो नीट सांगा लागलो. हा बर. बस तुझं काय तुझं किती खर्च आहे तू काय केलं एवढं जर म्हणलं हा आम्हाला नीट सांग का असेल ते ह्याच्यावर बाबू लोकांचं का असेल ते ह्याच्या काय नादाला म्हणलं नाही तुम्हाला काय करायला म्हणतो पळून जा. सध्या सुद्धा काल तीच गोष्ट आहे. काल काय केलं रे? काल कुठं काल काय परवा दिवशी काय ते मंगळवाल्याला पैसे देत मी म्हणलं यायच्या आधी झाला असेल बरोबर. मी यायच्या आधी झालं. तुम्ही आल्यापासून काय काय कुठली गोष्ट निगेटिव्ह नाही ना? ते नाही तुम्ही आल्यापासून विषयच नाही काय म्हणजे माझ्या डोसक्यात मी आता रोज 10 करता दात खायला आलो. खातोय का? 100% बरं, ठीक आहे. दात तुला जी वाटते ती बोल, काय अडचण आहे, घाबरू नको, बिनधास्त. बरं मामा, आज तुम्हाला आता इकडं आलाय त्याला त्याच्या संग आलाय. हा मी तुम्हाला फोन केला होता पै पाहुण्याच्या नात्यानं तुम्हाला मी बोलवलं या म्हणलंय. तुम्हाला आता इथं आल्यावर वाटलं का आयला पोरात आता आजपासून थोडा बदल होईल? पोराला बदल हो ना न हो मला ही तुमचं बघितल्यावर मला समाधान झालं. मी एवढं बघण्यासाठी आलो. मी जे आलोय म्हणजे मी सुद्धा येतो ह्याला गाडी दिली तू सुद्धा म्हणलो होतं. खरं का? पुन्हा माहिती पप्पा आज तुला काय म्हणलं होतं? पप्पा मला म्हणलेलं गावात सोडून मी काय म्हणलं मळगे साहेब फोन आलाय जाऊन येऊ काउंटरला. बर काय नाही चला म्हणलेलं कसं पैसे होते माझ्या अकाउंटला. पप्पाला म्हणलं त्याला पैसे नाही तर तेल बी पप्पानच टाकले अकाउंटला होतं नाही ते म्हणलं. बरं परीक्षा चालू होती आज तुमची? नाही तू म्हणलं माझ्याकडे पैसे जाऊ म्हणलं तर जाऊ नंतर जाऊ माघारी. म्हणलं पैसे नाही तर चल माघारी. बर त्याला म्हणलं मग कोण टाकलं तेल परत आज? 120 रुपये गाडीत तेल टाकून का तर मलाही बघायचं आहे. त्याला जातीवंत जुन्या विचाराचा बाप म्हणायचं. लक्षात आलं का? तू परीक्षा बघितली आपल्या दोघांच ठरलेलं होतं. आलं का? तू येणारच होता निघाला होता. मी गलंगी 2 घेतला पिशवीत आला. मी साहेब तुम्हाला काय म्हणलेलं? मी काय म्हणलेलं मी स्वतः येणार त्या सोमवारी हे येणार म्हणला होता. पण त्याने काय म्हणलं माहिती आहे तुमचं पोरग मामा माझा बाप आज माझ्या संग पाहिजे एवढं म्हणलं होतं मला. काय म्हणलं होतं? मी काय म्हणलेलं मी येणार नंबर माझा ह्यानेच दिला. मी एकटा येणार नाही पण माझा बाप माझ्या संग पाहिजे म्हणून त्यानं सांगितलं होतं. माझ्या संग दुसरं 2 जोडीदार आहेत. माझ्या संग कोणी फोन केला टच येते. तुम्हाला काय म्हणलं कोण बी येते पण फक्त काय करायचं पप्पाला संग घेऊन यायचं. ते बी पप्पा माझा ऐकत नाहीत. तुम्ही काय म्हणलं मुलाखत पप्पाला दाखवली का? मी काय म्हणलं जर्शी वरडली तशी यांची चिडचिड वाढते. बर माझ्या काय धाडच झालं नाही. मी मुलाखत बी दाखवली. बर मामा मी त्याची मुलाखत घेतली घड्याळी 1 तासाची. मी सांगतो म्हणून संध्याकाळी गेल्यावर बघायची त्याला काय जोड्यानं हाणले बोलताना ते आवर्जून ऐकायचं. हा आणि आज त्याला सांगितलं होतं तुझ्यात बदल घडवायचा आहे आणि तुला त्या मार्गातून बाजूला काढायचा आहे म्हणून सांगितलं. हेच आहे हो 1 नंबरचा पोरती एवढं मध्ये मिरची हिरवी 100-125 रुपये किलो मिरची जाते. भेंडी 70-80 रुपये जाते. कोणाही नशिबात आहे असलं
ती दोन राबते त्यांनी ही शान काढत बघते लगा शान काढून मोर नको आम्ही म्हणतो लोकांना फायदा करून असा बाप लवकर मिळत ना 7 जन्मी बाप मिळायचा नाही का तर ती 2 भाऊ तुझं काळ्या आईला राबतेत आणि तू विदेशी गायला राबतो ती काय म्हणलं माहित आहे का तू झोपून का तुला सांभाळतो हा ती भाऊ काय म्हणतात असल्या उलागाल्या करू नको तू झोपून का आम्ही तुला सांभाळतो आता काकीचा दसरा काढावं काय करावं झोपून राहा म्हणते ते. झोपून का तुला सांभाळतो पण असल्या उलागाल्या करून या दर्शन लोकांचा संसार करून बर बर हा पण त्या भावाला पण कळलं ही जर्सी म्हणजे दुसऱ्याचा संसार आहे ती पहिल्यापासून म्हणते बाजारला एकाला बैल गेलो हा, बैल एका गेल्यानंतर बैलाशीला मागणी काय मानाजोगी होईना हा, होण्या झाल्यानंतर मग आता म्हणलं कधी नाही ते भावाला विचारायचं आहे म्हणलं कधी नाही ती कधी नाही ते आजपर्यंत कधी विचार ना आता विचारावं म्हणलं काय होत हा, भावाला म्हणलं ते बैल काय मानासारखी काय मागे नाही ती मोठा होत काय करूया हम्म, भाऊ म्हणला माघारी घेऊन ये बैल म्हणलं हा, यायला होस तर 2-3 महिने मी गुरासांचं काहीतरी बघू लागतो तूच तो बैलाच बघ हा. काय वाटलं तुला काय वाटलं म्हणजे काय वाटलं म्हणायचं काय ह्यात शब्दात हेच होत नाही ना पाणी आलं असेल डोळ्यात मग ते म्हणलं बरं का असं हा. थोरलं भाऊ काय म्हणलं आण माघारी म्हणलं आता काय तोटा करू नको जी काय हे झाले ते तो 2-3 महिने काहीतरी बघू लागतो हा, आणि बघ म्हणलं तूच हा, म्हणलं ठीक आहे म्हणलं काय अडचण हम्म, हम्म. तिथवर गेलं ते गिरायक लागलं ते म्हणेल तेवढे पैसे देऊन बैलच नेले बर ही वेळ चांगली आली म्हणायचं लक्षात ठेव म्हणतो ना बा, पुन्हा म्हणलं ह्याला मग ह्या इतके सांगतो तू जरी तुला ह्या जरशा फक्त नको हा, ही 2 बैल राहू दे तुझ्याजवळ आणि 1 नंबरचं काम होते आठवड्यातलं त्या बैलाशीला एक दिवशी काम आलं 2000 तर बाग घालतोय तेवढे हा, हा, दारात शेगवून ती बैल मिळते ती गाडी बैल दिसते ती हा. आपल्याला व्यवस्थित दिसते दिसते दारात बाली वळू सारखी बैल हेच म्हणतो त्याला बर मामा त्याच्यासारखी शोभा नाही ना अहो देशीला शोभा आहे त्याला काय शोभा आहे बर बर अहो 2 बैल नवीन माणूस आला डायरेक्ट बैल आळूस गेला बाय आपलं फिटलं म्हणलं ही फक्त त्यांच्या तोंडात नाही ते जुन्या माणसाच्या फिटलं पाहिजे डरकलं पाहिजे बरं का ती डिरी झालं पाहिजे चेअरमन दुस्ती केली पाहिजे ही यांच्या डोक्यात नसते लक्षात ठेव नसते नसते डिरी चेअरमन ही दुसऱ्याचा संसार झाला ते कसे कापू 2 रुपये कसा हाणू यातलं ही त्याचा धंदा कारण त्यांनी 2 रुपये वाढण्यासाठी त्यांचं डोकं चालवणारच बरोबर मग आपण काय चालवायचं माहिती आहे का आपलं आरोग्य कसं टिकलं आणि आपले आई बाप कसे जिवंत राहतील आज त्याला म्हणलं दर ती कसं देते ना तर मी बदलणार आहे म्हणून हा तुला दर कसं देते जागेवर येऊन म्हणलं 28 रुपये दूध नेते तू 27 न गाडीला त्याला हिन घालूस तर काय गरज म्हणते बरोबर बरोबर बघ गणित करणारा पण बाप आहे आपल्याला लक्षात ठेव हा म्हणलं नाही सकाळी हा हा असा बाप मिळत नाही लवकर हे 28 दिनेश आता त्याचं 40 रुपये होऊ द्या ती दूध 40 9 60 रुपये लोकांनी ऐकू द्या माझ्या डोसक्यात बसले बारा साहेब हा हा तुम्हाला म्हणलंय ना आता सप्टेंबर पर्यंत माझ्या 6 गाया जाते त्या हा सप्टेंबर पर्यंत मी 6 गाया कमी होते त्या माझ्या आता आले त्या तशा कसं होतंय एक तर 1,33,000 घेतले त्या पाकच तोटा होण्यापेक्षा सगळ्या नशिबान जरा साथ दिली मी गाय गाब लागले त्या लोक कोणाला लागले त्यांना लागले त्याचा विषय ना ठीक सगळ्या 5-6 महिन्यात पडले मी सप्टेंबर पर्यंत माझ्या 6 गाया जातात ही माझ्या डोक्यात आहे बात मामा काय वाटते ऐकून आता पोराच पण ह्याला तेच सांगितलं नाही नाही तुम्ही सांगत होता तेव्हा ही पोरग त्यातनं पडायचं नाव घेत नव्हतं पण आता तुमच्या तोंडासमोर माझ्या समोर कबूल करते मी बाहेर पडणार आहे आता मी त्या 2 पोराशी नवीन त्याला म्हणलं हा आता एक खरपुडे ₹1,00,000 आपलं तोटा होऊ द्या हा पेंट पदरच्या लाखाची आणा हा. घाला चांगलं धड करा निका हे डोक्यात आण बघ अजून वरनं एवढं आधार आहे काय किसा कापू आपला किशाला झळ लागू द्या पण त्यांना खराब विकू नका आता त्याला घातल्याशिवाय ती काय मग काय ढकलायला आल्यावर कोण नाही घ्यायचो अवसान असलं तर घेतील ते वरच वाट आहे मग त्यांना दुसरं कोण घ्यायचं तेच म्हणलं एक जशी यायला होते तशी 2-3 महिने पेंड आणा पदरचं ₹1,00,000 जाऊ द्या पण सांभाळा आणि ये झाले का ये झाले का कमी करा हे म्हणतोय दुसरं काय नाही आजपासून पोरात बदल घडणार आहे मामा त्याला 3 दिवसापूर्वी डोक्यात टुबा पेटवले द्या माझ्यावर विश्वास ठेवायचा हा आणि तुम्ही जे आता त्यानं चुकलाय म्हणून जे हात सोडला का ना मामा परत
त्यानं चुकलेली गाडीतनं बाजूला व्हायला हात धरायचा आता. आमचं पण तेच म्हणणं हो, गाड्याला चुकलेली वाट सुधारून घ्यायला वेळ लागत असतो. पण ते आता एसटी निघून गेले, आता सुधारून घ्यायला वेळ लागतो. टायमिंग गेले निघून आपलं. साहेब एक किस्सा सांगा, एकदम साधं सोपा सांगायचं झालंय. जशा मी जरशा केलेल्या तसं असं 4 जण बसून जेवायला माझं मन धाकधुक करते. कधी जरचा विषय निघतो, जरचे विषय निघाले आमच्या घरात शिवाय आयता पळून जातोय. रिअल परिस्थिती सांगायचं झालं. आणि सहसा साहेब सांगू, सहसा नाही मी जर्सी केल्यापासून तर आम्ही 4 जण मिळून जेवलो असं मला काय आठवत नाही. ती तिघी इकडे तर मी एकीकडे नाही, एक तर ह्यांच्या आधी बसतो नाही तर ह्यांच्या मागणं. किती वर्ष म्हणतात की जेवायला हो म्हणत असून बसत. किती वर्ष जर्सी केल्यापासून 6 वर्ष 6 वर्ष. आता तुझी त्या गोष्टीतली जी धाडस आहे का नाही, तुझा जो आत्मविश्वास आहे का नाही, तू आज रक्ताच्या नात्यांना बाजूला ठेवून आज ज्या गोष्टीत धाडस करतोय ना, तीच धाडस आज त्यांना पटणाऱ्या गोष्टीत कर. बघ किती फरक पडतोय आज इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. इतिहास घडाविषयी म्हणजे त्या 2 भावंडापेक्षा जास्त जीव माझ्यावर होता पप्पाला, खरं म्हणलं. एवढं पण तुला कळलंय, आता कळलंय की. पण ह्याच्या आधी मी कधी तर मम्मीला म्हणून बी दाखवलं त्या दोघांपेक्षा. बरं एवढं शिर्डीला जाऊन देखील पप्पा अजून काय म्हणते माहिती, कधी तर त्यांना दोघा शिळी घेणं होत नाही, मग त्यानं 10 आणून बांधली असं सुद्धा म्हणते. म्हणजे अजून बी जीव आहे पप्पाचा माझ्यावर. म्हणतोय म्हणजे काय तोट्यासाठी म्हणत नाही, त्याचं कर्तृत्वान धाडस म्हणून हे म्हणायला काय असं काय मी काय आणतोय. म्हणजे तुझी जी धमक आहे ना प्रत्येक गोष्टीची, तुझी विचारसरणी आहे का नाही, तुझी वागण्याची पद्धत आहे का नाही, ती सगळ्या आपली चवीच्या गोष्टीला वापर. काय चवीच्या गोष्टीला वापर. आणि अजून जेवढं भाव तुला मिळवून घेतात किंवा जेवायला ये म्हणतात त्यात अर्थ समजून घे, अजून आपल्याला मिळवून घ्यायला बघतात. विदेशी गोष्टीच्या नादाला लागलं तर तू विदेशी सारखा बाहेरच पडणार. मग ते म्हणतील ना कुठे ह्याचं खड्डूस असेल. कमीत कमी ह्या गया नसत्या तर नाही 10-15 लाख शिल्लक राहिला असतो. खरं कारण तेवढी धमक आहे तुमच्यात कष्टाची. बरोबर. शेतीनं उत्पन्न सगळं त्यांनाच घालतोय. आता त्या पोरानं मुरगास केलं मका घरची 22,000 मुरगास बॅगा केल्या. ही देतो म्हणला पैशाला देणं जाऊन त्याच्यावर रोजगार करून पैसे फेडले मुरगास. तरी सुद्धा तिथे मग या दर्शक घेऊन काय करायचं. आणि 3 मका मी ऐकली असते 1.25 लाख रुपये येतात. तुम्हाला सांग ना त्या दिवशी सरासरी काय नाही म्हणलं तर ठीक आहे मामा. आजपासून त्याचा विचारात बदल झालाय. ही विचार ही कवा करायचा. मग ती थोरलं पोर काय म्हणते, ह्याला नफा तोटा कळत नाही कशाला. बरोबर ही त्याचं म्हणणं. बाबा आपलं राहिलं किती, दूध जाते किती. आता मी रोज वैरण घालतोय झोपेत नव्हतं. विचार ही आंघोळ करून नसते 2-2 पाट्याची मुरगास बसते. मी विचार करते 5 दिवसात एक बॅग उडली. 5 दिवसाला मग 6,000 बॅग आहे ती 1 टनाची. 6,000 विकत नाही ती एक बॅग. बरोबर. मग ती 6 दिवसाला रोज 30,000 झाला. पुन्हा एक टायमाला बरं का. पुन्हा संध्याची वैरण पिंडी ती 2 पेंड्या झाल्या तरी 20 पेंड्या 25 पेंड्या झाल्या. बरोबर. 25 पेंड्या तुम्ही धरा 10 रुपये. बरोबर. पहिले गरीब होते नाही.